अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार, तर दोन्ही सभागृहामध्ये पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याविना अधिवेशन. अधिवेशनामध्ये सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती. लाडकी बहीण, मुंढवा जमीन घोटाळ्यासह मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत, तर अजितदादांच्या अपघातासंदर्भात विरोधक सवाल विचारणार. विरोधी पक्षाच्या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व आमदार गैरहजर. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रावरही राष्ट्रवादीच्या आमदारांची सही नसल्यानं चर्चा, तर विसंवाद झाला पण राष्ट्रवादी मग यासोबतच भास्कर जाधवांकडून सारवासारव. राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत चर्चा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंची थेट दिल्लीत काँग्रेस हायकमांडशी चर्चा. राज्यसभेची जागा काँग्रेसला द्या, हर्षवर्धन सपकाळांची मागणी. शरद पवारांची तब्येत पुन्हा बिघडली. अशक्तपणा जाणवत असल्यानं रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात पवारांवर उपचार. सर्व रिपोर्ट नॉर्मल आल्याची डॉक्टरांची माहिती. राज्यातील 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या बातमीत नवा ट्विस्ट. अजित पवार हयात असताना निर्णय. तांत्रिक बिघाडामुळे पोर्टलवर अपलोड झाला नाही. अल्पसंख्याक विभागाचं मुख्य सचिवांकडे स्पष्टीकरण. महापुरुषांच्या पुतळ्यावरून बुलढाणा, हिंगोलीसह सोलापुरात वादंग. सोलापुरातील मोहोळमध्ये विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामुळे वाद, तर हिंगोलीमध्ये शिवस्मारक प्रकरणी गुन्हे मागे घेण्याची मागणी. T20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीत आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडणार गतविजेते आणि उपविजेते. दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांची होणार परीक्षा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.